नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच रविराज आणि अर्जुन आता आपल्याला एकत्र पाहायला मिळतील. आश्रमात मृतदेह सापडल्यामुळे आता रविराजचा संशय खूपच वाढलेला आहे. त्याला कळून चुकलंय की हा मधुभाऊंनी खून केलेला नाही आहे. ते दुसरीकडे आता रविराजचा तन्वीवरही संशय आलेला आहे. त्याला माहिती आहे की हिने आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या आहेत. त्याचमुळे रविराज हा प्रियाला चांगलाच बजावून सांगतो की तू जर अजून काही गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या असतील तर त्या वेळेतच सांग, नाहीतर याचे परिणाम खूपच वाईट होतील. तर आता इथं प्रिया चांगलीच घाबरली आहे. त्यानंतर आता रविराज स्वतः अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला सांगू लागतो की जर तुला या केसमध्ये कसली माझी मदत हवी असेल तर मला बेधडक सांग. मला समजलं की मधुभाऊ निर्दोष आहेत, त्याचमुळे ही केस सॉल्व्ह करण्यासाठी मी तुझी मदत करणार. त्यानंतर पुढे मित्रांनो कोर्टात आपल्याला बघायला मिळणार की आता अर्जुन आणि त्याचा सिनियर रविराज किल्लेदार दोघेही मिळून आता महिपतचा खरा चेहरा कोर्टासमोर आणतात. अगोदरच अर्जुनने त्याच्या हुशारीने संपूर्ण केस पलटवून ठेवली आहे. त्यात त्याला आता रविराजची साथ मिळाली. अर्जुन रविराज किल्लेदारच्या मदतीने कोर्टामध्ये आता एकामागोमाग एक पुरावे उभे करत असतो आणि एकतर्फा ही केस मधुभाऊंना जिंकवून अर्जुन आणि रविराज दोघेही दामिनी वकीलला तोंडावर पाडणार. दामिनी वकीलकडे आता कोणताही खोटा पुरावासुद्धा शिल्लक राहिलेला नसतो आणि अखेर कोर्टात सिद्ध होतं की हरीशचा खून महिपतनेच केला होता आणि त्याचाच माणूस हरीश बनून त्याच्या मित्राशीही बोलत होता, जेणेकरून असं वाटायला पाहिजे की हरीश काका जिवंत आहे. त्यानंतर आनंदातच आता महिपतला तर कोर्टातच अटॅक येतो, तर दुसरीकडे रविराज आणि अर्जुन दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात.